नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज 64वा वाढदिवस आहे आणि त्याकरिता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आपण आज शिवसैनिकांसोबत बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात? तमाम भारतीयांचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज 64वा वाढदिवस आहे। खरं म्हणजे ज्यावेळेस आपण उद्धव साहेबांबद्दल बोलतो त्यावेळेस अलीकडच्या काही राजकारण आणि समाजकारणाबद्दल सुद्धा बोललं गेलं पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजकारण आणि राजकारण याला नवी दिशा देण्याचं काम उद्धव साहेब यांनी या काळामध्ये केलेलं आहे आणि आपण सर्वांना परिचित असणारं कोरोनाच्या काळामध्ये साहेबांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी निभावली, त्यामुळे त्या दिवसापासून आजपर्यंत तमाम महाराष्ट्री बंधू भगिनींचा आशीर्वाद उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्या आशीर्वादामुळेच आज सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने जरी गेलेले असले तरी सुद्धा उद्धव साहेबांच्या बरोबर ही सर्व सिंहाची फौज या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून हे सगळेजण आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आमच्या विभाग क्रमांक 8चे विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब आणि तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांना त्यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी या ठिकाणी अखंड आणि उदंड हार्दिक शुभेच्छा। तुम्ही काय सांगाल दादा, शुभेच्छाच्या निमित्ताने तुम्ही काय तुमच्या भावना व्यक्त करणार? माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता येणारे भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आणि सर्व शिवसैनिकांचे हे मातोश्री एक मंदिर आहे आणि मातोश्रीचे आम्ही सगळे ठाकरे परिवारासोबत आहोत आणि ह्यापुढे कायम राहणार आहोत आणि हे सर्व शिवसैनिक म्हणूनच आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य, यशस्वी आयुष्य, यशस्वी आणि निरोगी आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत आणि उद्याच्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी उद्धव साहेबांसारखेच एक संवेदनशील मुख्यमंत्री असावेत ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आणि त्याची शुभेच्छा देण्यासाठी आज वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत। तुम्हाला काय वाटतं, साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील त्याबद्दल काय सांगाल? साहेब नक्कीच पुन्हा मुख्यमंत्री होतील, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक महिला, पुरुष, तरुणांची इच्छा आहे, त्यांच्या मनातली इच्छा आहे। हे मी शिवसैनिक म्हणून बोलत नाहीये, महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे, कारण माननीय उद्धव साहेबांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना एक आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मानते, आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मानते आणि त्या सर्व जनतेची अशी इच्छा आहे की माननीय उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत आणि ते नक्की होतील याची मला खात्री आहे। मातोश्रीला प्रत्येक जण हा कुटुंब प्रमुख असं सांगण्यात येते, प्रत्येक शिवसैनिकाकडनं सांगण्यात येते। काय सांगाल तुम्ही? कुटुंब प्रमुख निश्चितच कुटुंब प्रमुख आहेत। ज्या पद्धतीने 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये साहेबांनी जे पूर्ण महाराष्ट्राला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी त्यांनी घेतली होती। त्यांनी एक घोषणाही दिली होती, माझं कुटुंब माझा परिवार, का ती घोषणा दिली होती ना, त्या पद्धतीने त्यांनी ते पूर्ण महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे जपलं। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जास्त मृत्युमुखी लोक पडलेले नाहीत, त्याचा संपूर्ण श्रेय उद्धव साहेबांना जातंय आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यावेळेला काम केलंय, पुढे आम्ही आशा करतो की पुढचा मुख्यमंत्री देखील आमचे उद्धव साहेब असावेत। संपूर्ण महाराष्ट्र जनतेची ही मागणी आहे। तुम्ही आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात मातोश्रीवर, काय सांगणार, काय भावना व्यक्त कराल तुम्ही? आज तुम्ही बघितलं तर अखंड महाराष्ट्रात जनसागर आज इकडं लोटांगण इथे आलेत, सगळे भेटायला आलेत, साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आलेत। कारण आज आपण बघताय की जे मिंदे गटांनी जे गद्दारी केली होती आणि कोरोना काळात जे साहेबांनी मुख्यमंत्री असताना लोकांच्या म्हणजे तळागाळात जाऊन लोकांचे कामं केली, कोरोना काळात त्यांना जे आधार दिला, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी ज्यांना जे पूर्वज महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रात बरोबर पुरवले, त्यांचं ते प्रेम आहे, आज शिवसैनिकांचं प्रेम आहे ते उमटलं आज इकडे सगळ्या लोकांना। सगळे लोक त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आले, सगळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। काय वाटतं, भावी मुख्यमंत्री साहेब होतील? मुख्यमंत्री तर 100% होणार, 1001%। तर आता कोण रोखू शकत नाही, कारण आज तुम्ही बघताय की मिंदे गटात असून द्या, बीजेपीत असून द्या, भाजपमध्ये आपापसात सगळ्यांचे भांडणं लागली आणि जे एकनिष्ठ आहेत, आज शिवसैनिक जे एकनिष्ठ आहे ते त्यांच्या सोबत आहे
आणि खंबीरपणे सदैव त्यांच्या सोबत राहणार आणि मुख्यमंत्री केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आपण बघितलं तर शिवसैनिकांच्या ह्या भावना आहेत. काय सांगणार, कुठून आलात तुम्ही? माझा नाव है शेख भाईजान, मुंबादेवी 232 शाखा का मैं उप शाखा प्रमुख है। फ्रॉम दिस आपके चैनल से मैं बोलना चाहता हूँ कि जितने भी उद्धव साहब बाला साहब के जो भी चाहने वाले हैं उन सब के तरफ से हम सब की दुआ है उद्धव बाला साहब को कि ऊपर वाला उनसे और अच्छा देश के लिए, हमारे महाराष्ट्र के लिए, हमारे इंडिया के लिए अच्छा काम करते हैं जैसा उन्होंने कोविड में किया। एंड फ्रॉम दिस चैनल वन मोर रिक्वेस्ट विच आई वांट टू गिव टू द यूथ, क्या आप प्लीज आप आदित्य ठाकरे की जो युवा टीम है उससे जुड़े, उसको बढ़ाए और एकता जैसा हमने इस इलेक्शन में रखे ऐसा आगे भी हमको ये एकता जोड़े रहना है और इससे जुड़ के चलना है और हमें महाविकास आघाड़ी को अगले आने वाले इलेक्शन में ज्यादा से ज्यादा वोटों से जिताना है। थैंक यू। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्या महिलांशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही, आज मातोश्रीवर आला, साहेबांना शुभेच्छा देण्यात काय नेमक्या भावना व्यक्त करणार? आमच्या भावना एवढ्याच आहेत की ज्या साहेबांनी आज एवढ्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलेलं, नाव हे केलेलं ना, आज आमच्या साहेबांना एवढं त्रास दिलंय, त्यांना आज वाढदिवसाच्या आभाळ एवढ्या शुभेच्छा माझ्यातर्फे आणि आमच्या 160च्या शाखेतर्फे आभाळ एवढ्या शुभेच्छा सर्व. तुम्ही कुठून आलात, काय सांगणार? आम्ही 159 शाखेमधून आलेलो आहोत. आम्ही साकीनाक्यामध्ये आहे आमची शाखा आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे आलो आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. काय वाटतं, साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील? होणारच नक्की. आई जगदंबे 100% होणार, 100% होणार. आई भवानीचा आशीर्वाद आहे त्यांना, ते होणार म्हणजे होणार. हा, एवढं करोनामध्ये काम केलंय त्यांनी तर ते होणारच. आणि ह्या लोकांनी एवढी गद्दारी केली आहे ना, ते पडणार म्हणजे पडणारच. आपण बघू शकतो या ठिकाणी आणखीन बरेच शिवसैनिक आहेत, या ठिकाणी आहेत. काय सांगणार, आज तुम्ही मातोश्रीवर आलेला आहात? मी मुंबादेवी शाखा क्रमांक 232 शाखा प्रमुख आहे. मुख्तार पुपेरे माझं नाव आहे. आजच्या दिवशी उद्धव साहेबांना आमच्या खूप खूप धन्यवाद आणि ईश्वर त्यांना चांगलं आयुष्य देव आणि उदंड आयुष्य देव आणि महाराष्ट्राची पुन्हा सत्ता त्यांच्या हातात येऊ, ही आमची सर्व 14 कोटी लोकांची सर्वांची मनोकामना आहे की महाराष्ट्रात पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत. कारण त्यांनी ज्याप्रमाणे कोविडमध्ये सर्व धर्म लोकांना सांभाळून घेतलं कुटुंब प्रमुखाच्या नात्याने, तसेच महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले उद्योगधंदे आणले होते. परंतु ह्या सरकार जे जे आता जे सरकार बसलेलं आहे भाजपाचं, त्या सरकारने इथून महाराष्ट्रात चांगले उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेलेले आहेत आणि इथले जे लोक जे आहेत सुशिक्षित, बेरोजगारी जास्त वाढत चाललेली आहे. परंतु उद्धव साहेबांनी जे आणलेले प्रोजेक्ट पुन्हा आमच्या महाराष्ट्रात यावं आणि महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित लोकांना रोजगार मिळावा, ही आमची ईश्वराची प्रार्थना आहे आणि ते फक्त उद्धव साहेबच करू शकतात. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपल्यासोबत आणखीन काही जण आहेत शिवसैनिक, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब कुठून आलात तुम्ही? मी घाटकोर मध्ये. काय सांगणार, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या, नेमक्या काय तुमच्या भावना आहेत? भावना तर आजचा दिवस वाढदिवस शिवसेनेचा, शिवसेनेची, हम तुम्हारे साथ हैं. जय सो, जय शिवाजी, जय भवानी, जय महाराष्ट्र. आजचा हा दिवसच मुळात शिवसैनिकांचा आनंदाचा दिवस. शिवसैनिकांचा हा आनंदाचा दिवस. भरभरून शिवसैनिक या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. महाराष्ट्रातून सर्वच प्रांतातून शिवसैनिक साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. आजचा दिवस खूप मोलाचा दिवस आहे आणि त्या मोलाच्या दिवसाला आम्हाला सर्वांनाच शुभेच्छा साहेब देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा 64वा वाढदिवस आहे आणि बरेच शिवसैनिक हे मातोश्रीवर आलेले आहेत आणि बघू शकतो आपण. काय सांगणार साहेब? आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना आम्ही शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आम्ही त्यांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत आणि ह्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा जोमाने फडकवणार आहोत. कुठून आलात आपण? आम्ही मुंबई घाटकोपर पूर्व विधानसभा. आपण
आपण बघू शकतो या ठिकाणी बरेच शिवसैनिक हे उद्धव साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण आणखीन काही शिवसैनिकांशी बातचीत करणार आहोत. काय सांगणार साहेबांना सगळे कुटुंब प्रमुख असं म्हणून बोलतात, त्याबद्दल काय सांगणार? कुटुंब प्रमुख असं म्हणतात त्यांना की कुटुंब प्रमुख जे करतात, समजा शेतकरी हो, गोरगरीब हो, एकदम सामान्य माणूस त्यांची पूर्ण जे पाहतात, समजा काळजी घेतात, त्यांना कुटुंब प्रमुख म्हणतात. आणि आम्ही आमची जी दैवत आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे हे आम्ही यांना कुटुंब प्रमुख म्हणतो. Good morning, everyone. We are living in Tamil Nadu. We are working in Shivsena party. We are working very dedicated to Shivsena party. We are coming state and district level. We are working in 30 years. Senior leader, they are more senior leaders came to 65 birthday celebration. And where Shinde team rising in Tamil Nadu, we are demolish all over Tamil Nadu. Is my Dharak Mandir. Jai Bharat Mata. आपण बघितलं तर या ठिकाणी मातोश्रीवर शिवसैनिक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि प्रत्येकाने त्यांची भावना ही व्यक्त केलेली आहेत. भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब